मॉर्निंग आणि सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अ न्यू यूट्यूब व्हिडिओ. आणि आज मी अशी मस्त रेडी झाली आहे. मागे ते जरा इग्नोर करा. मी याच्यामुळे रेडी झाली आहे की आम्ही निघलो आहे वणीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आणि सकाळचे आता वाजलेत 7. आम्ही 5:30पासून आहे जागी, सगळे रेडी झालो आहे मस्त. चला जाऊया. मी खूप एक्सायटेड आहे, मला आईचं दर्शन करायचं. मी खूप खूप एक्सायटेड आहे. देवी का टेम्पल का जा रहे हैं. मी समोर बसून ब्लॉग घेतला पाहिजे म्हणून बिचारे असे 4 जण दाबून दुबून बसले. ओ सूर्य ना और बेंटेटा सूर्य निघायच्या पहिले आज आपण उठलेलो आहे नाना. अरे मी रोजच उठतो ना. आम्ही निघलो धरून का 20 मिनिटं झाले असतील. गाडीत बसलो आणि सगळ्यांना अचानक भुका लागल्या. साई कशी बता मी वणीला थांबून म्हणे. मम्मी विचारते सगळ्यात चांगला नाश्ता कुठं भेटेल रे साई. साई म्हणतो ते वणीच्या देवीच्या पार्किंग मध्ये भेटेल. आणि आम्हाला पोचायलाच 12 वाजणार आहे. आता तर 12:30 होणार आहे. माझ्या बायको मम्मी आता दररोज इडली खाणार आहे नव्हती. कसं साऊथ इंडियन होतो इडली मला कसं काय तुम्हाला राग येऊ शकतो. बरं ते राहिलं इथलच्या स्टाफवरती. आम्ही इथं आलो तर इथलच्या स्टाफपेक्षा जास्त आवाज माझ्या बायकोचा आहे. असं ओरडू लागली ते नाही राहत का 2 कट पार्सल. मम्मी आणि डॅडीची बाटली झाली आता लगेच एका सेकंदात. मम्मी डॅडी इकडे गुस्सा करो ना, गुस्सा करो ना. मम्मी के ऊपर गुस्सा करो ना. करो डॅडी डॅडी घाबरले. ओ डॅडी भाग रे किधर. ऐका ना मम्मी काऊन चिडली. ती ताडाचं झाड आहे. मम्मी काऊन चिडली माहिती का. इथं चहाची ऑर्डर दिली. ते चहा येऊस तर डॅडीला दमली. डॅडी दुसऱ्या दुकानातून चहा टपरीहून घेऊन आली. मम्मा ती तिथे लोक काय म्हणतील आपण इथं चहा दुसऱ्यांचं चहा इकडं आणून तुला. आणि इडली लई कमी दिल आपण 2च दिल्या पोट नाही भरणार. मम्मी म्हणली होती की बाबा मला ना मसाला डोसा लय मोठा होईल, तू मला प्लेन डोसा कर. मम्मी प्लेन डोसा बी लय मोठा झालेला आहे. आता त्याला मी मम्मी अर्ध कोणाला तरी देऊन टाकणार आहे. टुटू दिदी चायाने डायरेक्टच गायब केली. ती आली. थँक्यू. ते तिथं टुटू दिदीच्या ह्याच्यातून डॅडी टुटू दिदी मम्मीला चुकून बी रेस कळाली, स्पीड कळाली. मग मम्मी म्हणत खोपडे तोडा झाली की खोपडे. माझ्या मम्मीला 80 पर्यंत मी गेली. माझी मम्मी घाबरायला लागली. ही स्पीड काय सांगू माझ्या मम्मीला. बिचारी झोपेली तिथं तोंडेवर. कुठे माझी माता हँग झाली. सिस्टम अपडेटवर येईल. रिबोट झाले. आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं आहे आणि ते आम्ही पेट्रोल पंपला 2 मिनिटं थांबलो. सगळे फोटो काढायला थांबले. कसे आले फोटो साई. फोटो सेशन झाला, निघायचं. दुसऱ्यांना गाडी काढायची ना आपली गाडी मध्ये. आपण आता निघूयात. साई म्हणता लोक जितकं येडे होत नाही फोटोसाठी तितकं तुझा नवरा होतो. तेवढा आहे. गोष्ट सांगू का, आपण खाण्यात इतकं फिरलो की त्याचा ब्लॉगच नाही घेतलेला आहे. साई इतकं जेवलंय की साईला आता डोळे लागतंय. मी समोरच्यामुळे बसले कारण मला रस्ता सांगायचा आहे आणि हे मॅप आहे ना कनेक्ट होत नाही, लूज झालंय साईचं ते केबल. मग आता बिचारे जिजू परत मागं बसले. आम्ही पोहोचलो. मग पहिले मस्त जेवण केलं. आता तिकीट काढूयात आणि मग जाऊयात वर. आताशे घेतलेत आम्ही रोपवेचे. आता मध्ये जाऊ. सगळे साईला विचारतात आणि साई पहिलेच मध्ये जाऊन बसले. आता कुठं शोधू बरं साईला. मला माहिती आहे आपण पहिले कधी आलो इथे दर्शनाला. आपले एंगेजमेंट झाल्यानंतर. आता लग्नाच्या 2.5 वर्षानंतर येतोय परत. आता 3 वर्ष 2.5 वर्ष लग्नाच्या 2.5 वर्षानंतर. आता नंतर कधी यायचं. आपण दोघंच यायचं. चला आता सगळी ओटी बिटी घेणं झाली. आता वरती जाऊन दर्शन करूयात मस्त. मला प्रॉपर लक्षात नाही पण मला असं वाटतं मी मागच्या वेळेस आता ना इथून कुठून तरी ओटी घेतली होती. आता ह्या वेळेस पण मोठी साडीची ओटी घेतली आहे.
जो मला माहित नाही देवीला चढवतात का पायावर ठेवतात, पण घेतली. डोकं दुख चक्र येत आहे. मम्मीला हाईटची भीती आहे. डॅडीला खूपच प्रॉब्लेम आहे नाही हाईट का. साईडला पाहतच आहे तू. पाहिलं मम्मीला वाटू लागलं मम्मी खाली बी नाही पाहिलं. जसं जसं गाभाऱ्याच्या जवळ जात होते मला नाही माहिती मी का रडत होते, पण जेव्हा मी डोळे वर करून आईला बघितलं मी एवढी रडले मला ते सांगताही येणार नाही मी का रडले का नाही. जेव्हा एक छोटंसं बाळ आपल्या आईला खूप टायमानंतर बघतं ते खुशीनं जितकं रडतं ना तितकीच मी आज रडले होते. मला नाही माहिती मला काय कारण होतं रडायसाठी, पण मी 15 ते 20 मिनटात तिथेच उभं राहून एवढी रडले. माझ्या नाकापर्यंत पडलेलं आहे, सिंदूरवीर झालंय, सगळं झालंय. आज लय भारी दर्शन झालं. किती वेळ उभं राहिलो आपण नाही का? माझे डोळेच नाही सरांनी, मी एक टकच पाहत होते. लय भारी वाटलं आज. पण मी एक टक आईच्या डोळ्यात पाहून रडत होते. मला माहितीच नाही मला मागच्या वेळेस पण आईकडं पाहिलं मी इतकी रडले. मला नाही माहिती मी का रडले. ह्या वेळेस पण तसंच झालं. तुम्हाला पण होतं का प्लीज मला सांगा तुम्ही, कारण माझ्यासोबत तर दरवेळेस होतं. मी आईकडं येते आईला बघते आणि असं वाटतं की एक आपली मम्मी नाही का आपल्याला मांडीवर घेते आणि आपण ढसाढसा रडतो, तसं होतं माझ्यासोबत दरवेळेस. त्याने एक गोष्ट दाखवली ते बघ म्हणे कसं पायासारखं दिसतंय ते हे ना. माझं आत्ताशी लक्ष गेलं. वापस घराकडे निघलो आणि आम्ही दोघांना मागं फेकण्यात आलेलं आहे आणि हे सगळे समोर बसलेले बिचारे आम्ही. आम्हाला आज धरण दिलं नवरा बिचारा जीजूला म्हणला की माझ्या बायकोला प्लीज बाजूला बसू दे, मला करमत नाहीये ती नसली तर. आणि मग जीजू मागं गेले आणि मी समोर आले. हे दोघं इतकं धिंगाणं घालताय. पुढच्या 5 मिनिटात मी व्हिडिओ चालू करन परत. हे दोघं रडन बघा. एक तर ती रडन नाही तर मोठी रडन. भांडणं झाले रड नाही काय म्हणतात ते पडत घरी पोहोचलो असे अवतार झालेले आहेत. इतकं बेकार कशी जाडी साडी. हे बिचारे लेकरू झोपलो तर किच्चू म्हणून व्हिडिओला हाय पारे एवढा भूत दिसू लागली ती. आम्ही बाहेरूनच आमचं जेवण घेऊन आलेलं आहे पार्सल. ग्राउंड आल्या ग्राउंड वरती एक घटना घडलेली आहे जे गौरव पूर्ण असं कॉपी पेस्ट करून सांगतोय. हा सांग काय झालं होतं. फक्त हा कन्फ्युजन झालं मी ते एवढं ट्रिम काय सांगतो 70-30 या അവൻ പാമ്പിന്റെ മേലെ കാല് വെക്കണത് ഇത്ര സെക്കൻഡില് കാല് ബാക്കിലെടുത്തു. അപ്പോഴേക്കും വലിയ ബൂട്ട്സ് ഇട്ട് കഴിഞ്ഞു. ഏത് പാമ്പ് कोणतं साप रे. नॉन वेनम ठीक आहे. हा काय झालं होतं सापाचं. हा मल्याळम यांना कळणार नाही ना, यांना मराठीत सांगणार नाही. ती बी आली सांग अनाकोंडा मला फोटो मध्ये जायचं मन झालं होतं. फोटो मध्ये गेलो असतो मी सापावर खाली. सापावर पाय देता राहिला तो. कोणतं साप होतं विषारी नव्हता. वाचला पण तो. त्यांनी लगेच चाईचे बूट्स घालून घेतले. तिकडं झालं मी असं चाललो होतो सहज ग्राउंडवर. आपल्याला काय माहिती समोर काही राहणार नाही म्हणून असं बिना खाली बागल्या चालू होतो मी. आणि जस्ट माझा पाय खाली टाकणार तुम्ही पाहिलं अरे बाप साप. मी फोन होता माझ्या हातात, फोनच फेकून द्यायला मी. अरे आपल्या जोरात ओरडलो होतो. मग काय नंतर गेलो पहिले मग लंबाल्या गुडघ्यापर्यंतचे ते बूट्स हा बूट्स ते घातले. काय काही इंटरेस्टिंग नव्हतं एवढं. इंटरेस्टिंग होतं ना तुझे घात ना. कस काही इंटरेस्टिंग नाही राहणार दादा. माझी तर पाया पडून मी देवीच पाया पडून येईल. मला काय आशीर्वाद लागतोय फालतू. आशीर्वाद वापस घेऊ काय. 2026 चांगलं गेला पाहिजे की नाही. एक नंबर गेला पाहिजे. चांगलं वाग मग माझ्या हळूहळू गेला पाहिजे. तर
सुरू मी हा व्हिडिओसाठी केला की मला ब्लॉग एंड करायचा आहे, की आजचा ब्लॉग इथेच संपतोय. आता अवतार बघून तुम्ही कळून गेले असेल की किती दमले आहेत. आता खाऊयात मस्त आणि झोपूयात.